तर कसाबला काँग्रेसच्या सरकारनं फासावर चढवलं असं गायकवाडांनी म्हटलेलं आहे। हिंदू मुस्लिम करूनच भाजप मतं मागतील अशी टीका देखील भाजपावर वर्षा गायकवाड यांनी केली। तर घाटकोपरमध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली, मात्र मोदी तिथे का गेले नाहीत असा सवाल देखील गायकवाडांनी केला आहे। घाटकोपर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा होता अशी मागणी देखील गायकवाडांनी केली आहे। राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे, कारण उज्ज्वल निकम तुमच्या विरोधात आहेत। अनेक मुद्द्यांवर इथली निवडणूक लढवण्यात गेलेली आहेत। दहशतवादाचा मुद्दा असेल, कसाबचा मुद्दा असेल, काय सांगणार आहे? भाजपाकडे आहे ना, कसाबला कोणी फासावर चढावा निर्णय घेतला? काँग्रेस सरकार त्यावेळेला होतं आणि काँग्रेसने त्यांना सरकारी वकील म्हणून घेतलं होतं। खरं सांगायचं झालं तर त्यांनी या 20-22 दिवसामध्ये एकदाही या जिल्ह्यामध्ये काय विकासाचा दृष्टिकोन असणार आहे याच्यावरती एकही शब्द बोललेले नाहीत। या एरियामधल्या समस्या काय आहेत त्याच्यावरती एक शब्द बोललेले नाहीत। असं आहे की तुम्हालाही माहिती आहे की ज्या तऱ्हेने त्यांचं म्हणजे म्हणतात ना, सातत्याने मोदीजींचं एकच असतं, हिंदू मुस्लिम कब्रस्तान स्मशान। मला कालच्या मीटिंगवर सुद्धा अपेक्षा होती की मोदीजी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राबद्दल काही बोलतील। मुंबईला 10 वर्षात तुम्ही काय दिलं हा जेव्हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतो त्यांच्यावर उत्तरच नाही आहे। महागाई बेरोजगारीबद्दल उत्तर नाही। मोदीजी तुम्ही महाराष्ट्रातले आणि मुंबईतले उद्योग बाहेर घेऊन गेलात, विचारलं पाहिजे ना। रमाबाई आंबेडकरमध्ये एवढी मोठी घटना झाली, तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही मला वाटलं नाही कोणाचा भाऊ वारला असेल, कोणाचा नवरा वारला असेल, तुम्ही राजवाडीच्या बाजूने गेलात, तुम्हाला वाटलं नाही की इकडे सहानुभूती दाखवावी? ओडिशा तुमच्यामध्ये हे नाही आहे, सद्भावना पाहिजे माणसाबद्दल। त्या ठिकाणी लोक वारली होती, आपण नाचत गाजत गेलात। काल रमाबाईची घटना झाली, लोक मृत्युमुखी पडले। तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी इलिगल एवढं मोठं स्ट्रक्चर बांधलं गेलं का? मुख्यमंत्री महोदयाने राजीनामा दिला नैतिकता जबाबदारी घेऊन। कॅमेरामन मनीष सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मुंबई।